सततची कंप्लेंट, तू तर तो आहेच नाहीस की ज्याच्याशी मी लग्न केलं होतं, तू तर ती आहेच नाहीस जिला मी भेटलो होतो. मग घाई करू नका ना, डोंट बी इन रश. कोणीतरी छान दिसतंय, कोणीतरी छान बोलतंय, कोणीतरी छान कमावतंय म्हणून त्याच्या लुक्सच्या आणि सगळ्याच्या हार्मोन्स रशटअप होऊन प्रेमामध्ये पडायचं. त्या अट्रॅक्शनलाच प्रेम समजून त्याच्याशी रिलेशनशिपमध्ये यायचं, रिलेशनशिपमध्ये येऊन त्याच्यासोबत लग्न करायचं. लग्न करून काही वर्ष झाले की मग रिअलाईज होतं की अरे हा तर तो नाहीच आहे ज्याच्यासोबत प्रेम केलं होतं. मग आग्रह कोणी केला होता, थोडं थांबायचं ना, माहिती करून घ्यायचं कोण कसं आहे कोण नाही. ज्याला प्रेम समजलात ते तर अट्रॅक्शनच होतं ना फक्त. आणि बघा, लग्नानंतर काही वर्ष तर अट्रॅक्शनच कमी होत नाही. 2-3 वर्ष तर तुम्हाला वेळच लागतो समजायला की कोण कसं आहे. देन पता चलता है आटे दाल का भाव. मग कळतं की हा रिस्पॉन्सिबिलिटी घेतो का, दुसऱ्यांची मनं जपतो का, किंवा ही माझ्या आईवडिलांशी कशी वागते आहे, स्वतःच्या आईवडिलांशी वेगळं वागते का. आणि मग या सगळ्या गोष्टींचा एक हिशोब चालू होतो. आणि मग कळतं की अरे घाई केली वाटतं. मग तेव्हाच थोडा विचार केला असता तर. तेव्हा तर तुम्ही सगळं जे छान छान दिसलं त्याचं स्टेटस बघून, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, तिचं दिसणं, हे सगळ्याच्या प्रेमात पडलात ना. मग लव्ह इज ब्लाइंड? नो, लव्ह इज नॉट ब्लाइंड, अट्रॅक्शन इज ब्लाइंड. कुठल्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत कम्फर्ट व्हायला वेळ लागतो. तो कम्फर्ट झाल्याशिवाय त्याची जी असलियत आहे ना ती बाहेर येत नाही. आणि खूपदा काय होतं, तो व्यक्ती तुमच्याशी खूप चांगला वागतोय पण इतरांशी खूप वाईट वागतोय. पण तुम्हाला वाटतं मेरे लिए तो अच्छा है ना, मेरे से तो अच्छा बिहेव कर रहा है. पण ते तुमच्यासाठी पण होणार. अजून तो कम्फर्ट त्याला आला नाही आहे जिथे त्याला त्याची असली हे तुम्हाला दाखवता येईल. सो ती येणार आणि मग त्यावेळेस तुम्हाला कळणार की अरे ये तो वो नहीं है, किंवा ही तर नाहीच आहे ती. सो घाई करू नका. लव्ह इज नॉट ब्लाइंड, अट्रॅक्शन इज ब्लाइंड. लक्षात ठेवा. वेळ घ्या जरा नात्यामध्ये, टाईम स्पेंड करा आणि मग डिसिजन घ्या. बाय बाय. सततची कंप्लेंट, तू तर तो आहेच नाहीस की ज्याच्याशी मी लग्न केलं होतं, तू तर ती आहेच नाहीस जिला मी भेटलो होतो. मग घाई करू नका ना, डोंट बी इन रश. कोणीतरी छान दिसतंय, कोणीतरी छान बोलतंय, कोणीतरी छान कमावतंय म्हणून त्याच्या लुक्सच्या आणि सगळ्याच्या हार्मोन्स रशटअप होऊन प्रेमामध्ये पडायचं. त्या अट्रॅक्शनलाच प्रेम समजून त्याच्याशी रिलेशनशिपमध्ये यायचं, रिलेशनशिपमध्ये येऊन त्याच्यासोबत लग्न करायचं. लग्न करून काही वर्ष झाले की मग रिअलाईज होतं की अरे हा तर तो नाहीच आहे ज्याच्यासोबत प्रेम केलं होतं. मग आग्रह कोणी केला होता, थोडं थांबायचं ना, माहिती करून घ्यायचं कोण कसं आहे कोण नाही. ज्याला प्रेम समजलात ते तर अट्रॅक्शनच होतं ना फक्त. आणि बघा, लग्नानंतर काही वर्ष तर अट्रॅक्शनच कमी होत नाही. 2-3 वर्ष तर तुम्हाला वेळच लागतो समजायला की कोण कसं आहे. देन पता चलता है आटे दाल का भाव. मग